नमस्कार, सुनील वाघुंबरे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक शैक्षणिक व्हिडिओ। यामध्ये आपण फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच भाषा अलंकार हा प्रकार पाहणार आहोत। भाषा अलंकार म्हणजे नेमकं काय ते आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहू। आपल्याला माहिती आहे की एखादी व्यक्ती अलंकार घातल्यानंतर अशा प्रकारे सुंदर दिसते किंवा एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य अलंकारामुळे आणखी चांगल्या प्रकारे खुलून येतं। त्याचप्रमाणे भाषेचे देखील अलंकार आहेत। भाषा सुद्धा अशा अलंकारांनी खूप समृद्ध आणि सुंदर बनते किंवा बनलेली आहे। हे भाषा अलंकार काय आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। Figures of speech. Definition: a word, phrase, etc. used in a sentence or poem in an unusual, imaginative way for a better effect is a figure of speech. भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या मोहक, अर्थपूर्ण व चमत्कृतीपूर्ण रचनेला भाषा अलंकार असे म्हणतात। आपण आपल्या भोवताली काही लोक बोलत असताना किंवा भाषणामध्ये ऐकत असतो आणि त्या लोकांचं बोलणं आपल्याला खूप आवडतं, खूप मनाला भावतं, कारण त्या लोकांचं बोलणं थोडंसं अलंकारिक असतं। आपल्या भाषणामध्ये किंवा आपल्या बोलण्यामध्ये हे लोक काही वाक्प्रचार, म्हणी यासारख्या गोष्टींचा वापर करत असतात आणि त्यामुळं त्या व्यक्तींचं ते बोलणं अधिक खुलून येत असतं। तर असे वाक्प्रचार आणि ह्या ज्या काही म्हणी आहेत यांचा अर्थ आपल्याला त्या प्रसंगानुसार माहिती असतो, समजत असतो, कळत असतो। आपल्याला चित्रपटातले गाणे देखील याच कारणामुळे आवडत असतात, कारण त्या गाण्यामध्ये सुद्धा अलंकारिक भाषेचा वापर केलेला असतो। ही गाणी सुद्धा आपण नेहमी गुणगुणत असतो, कारण ती आपल्याला आवडलेली असतात। आपल्याला आपण जे साहित्य वाचतो, अभ्यासतो, त्या साहित्यामध्ये मग कथा असतील, कविता असतील, नाटक असेल, हे जे काही साहित्य प्रकार आहेत, हे साहित्य प्रकार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या भाषा अलंकाराचा आपल्याला उपयोग होत असतो। केवळ परीक्षेत मार्क मिळवण्याच्याच उद्दिष्टाने या साहित्य अलंकारांचा आपल्याला अभ्यास करायचा नाहीये, तर आपल्याला साहित्य चांगल्या प्रकारे समजावं, आपलं बोलणं, आपलं भाषण चांगल्या प्रकारे सुधारावं, एकंदरीतच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, यासाठी आपल्याला हे भाषा अलंकार शिकणं आवश्यक आहे। फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार। ॲलिट्रेशन इज द ऑकरन्स ऑफ द सेम लेटर और साउंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, सेंटेन्स एटसेट्रा। वाक्यात किंवा कवितेच्या चरणात शब्दांच्या सुरुवातीचे अक्षर किंवा ध्वनी यांची पुनरावृत्ती झालेली असल्यास तिथे अनुप्रास अलंकार असतो। ॲलिट्रेशन एक्झाम्पल्स: That life is lived its very best. Basket full or two baskets full. या अनुप्रास अलंकाराची ही जी काही उदाहरणं आहेत यामध्ये आपल्याला पहिल्यांदा दिसतंय की that life is lived its very best या वाक्यामध्ये लाईफ आणि लिव्ड या शब्दामध्ये ल हा ध्वनी किंवा एल हे अक्षर, या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे। त्याचप्रमाणे बास्केट फुल और टू बास्केट्स फुल या ओळीतही ब हा ध्वनी किंवा बी हे अक्षर पुनरावृत्ती त्याची झालेली आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास अलंकार आहे। अनुप्रास अलंकारातली आपल्या दैनंदिन जीवनातीलही आपल्याला काही उदाहरणं माहिती असतात। तुम्ही ते एक उदाहरण ऐकलेलं असेल, काकूने काकाच्या कामाची कागद कात्रीने कारा कापली। त्याचप्रमाणे चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी चौक में चांदी के चमचे से चटनी चटाई। खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह। हे देखील अनुप्रास अलंकाराचे उदाहरण आहेत। हे सुद्धा अनुप्रास अलंकाराचं किंवा ॲलिट्रेशन या भाषा अलंकाराचं एक उत्कृष्ट अशा प्रकारचं उदाहरण आहे। त्यानंतर पुढचा प्रकार पाहूया। फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन म्हणजेच व्युत्क्रम अलंकार। When the normal word order is changed to bring the poetic effect or to make rhymes in a poetic line,
it is inversion. काव्यात्मक परिणाम साधण्यासाठी जेव्हा शब्दांचा क्रम बदलून भाषेचे शब्द व अर्थ सौंदर्य वाढवण्यात येते तेव्हा त्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात व्युत्क्रम अलंकार वापरलेला असतो. एक्झाम्पल्स: डिसिजन्स आय मस्ट मेक. सॉफ्ट अँड थिक द स्नो ले. सरळ सरळ जर विधानार्थ वाक्य मांडलं केलं तर ते कसं होईल? आय मस्ट मेक डिसिजन्स. परंतु काव्यात्मक प्रभाव या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी मिळवण्यासाठी कवीनं या ठिकाणी शब्दांची अदलाबदल केलेली आहे आणि म्हणून डिसिजन्स आय मस्ट मेक अशी रचना केलेली आहे. दुसऱ्या उदाहरणात ते पाहूया. सॉफ्ट अँड थिक द स्नो ले. हे सुद्धा वाक्य सरळ सरळ जर आपण वाचलं विधानार्थी वाक्यामध्ये प्रकारामध्ये तर कसं होईल? द स्नो ले सॉफ्ट अँड थिक. परंतु काव्यात्मक प्रभाव साधण्यासाठी कवीने या ठिकाणी त्या वाक्यातील शब्दांची अदलाबदल केलेली आहे, रचना बदललेली आहे, म्हणून या ठिकाणी व्युत्क्रम अलंकार आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये इन्व्हर्जन म्हणतात. फिगर ऑफ स्पीच इज अँटिथेसिस म्हणजेच विरोधालंकार. अ फिगर ऑफ स्पीच इन विच द सेम सेंटेन्स इन्क्लूड्स अ स्ट्रायकिंग कॉन्ट्रास्ट बिटवीन वर्ड्स. जर वाक्यात विरुद्ध अर्थाचे शब्द किंवा कल्पना वापरलेले असतील तर तेथे विरोधालंकार असतो. Examples: if you can keep your head when all about you are losing theirs. I want to light the dark road. If you can keep your head when all about you are losing theirs. I want to light the dark road. या ठिकाणी सुद्धा या उदाहरणामध्ये दोन विरुद्ध अर्थांचे शब्द वापरलेले आहेत. पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसतंय कीप आणि लूज हे दोन विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी वापरले आहेत आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आहे लाईट आणि डार्क. फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी म्हणजेच परोक्ष संबोधन. When in a sentence a direct address is made to the dead, non-living object, animals, birds, absent persons or God, etc., it is the use of apostrophe. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या मृत व्यक्तीला, निर्जीव वस्तूला, प्राण्यांना, पक्ष्यांना, अनुपस्थित व्यक्तीला किंवा देवाला उद्देशून विचार मांडलेले असतील तर त्याला परोक्ष संबोधन असे म्हणतात. एक्झाम्पल्स: प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. ओ मून गिव्ह मी मूनलाइट. Please open up my eyes, dear Lord. Oh moon, give me moonlight. या दोन्ही उदाहरणामध्ये आपल्याला ते फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळते की देवाला उद्देशून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड म्हणजे देवाला उद्देशून म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या उदाहरणामध्ये ओ मून गिव्ह मी मूनलाइट म्हणजे चंद्राला ते त्या कवितेतील लहान मुल एक आवाहन करते की मला चंद्रप्रकाश दे किंवा चंद्रप्रकाशाचे दिया दे. चंद्र खूप दूर आहे परंतु तरी सुद्धा त्याला उद्देशून ते मूल त्या ठिकाणी कवितेमध्ये बोलत आहे असं दाखवलेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी परोक्ष संबोधन किंवा ॲपॉस्ट्रॉफी हे फिगर ऑफ स्पीच वापरलेलं आहे. सिमिली म्हणजे उपमा अलंकार. An imaginative comparison between two different things which have something in common is called simile. दोन वस्तू किंवा गोष्टींतील साम्य जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा अलंकार असतो. अलंकार होण्यासाठी वाक्यात किंवा कवितेच्या चरणात लाईक किंवा ॲज यापैकी एक शब्द असावा लागतो. उपमा अलंकारामध्ये उपमेय व उपमान समान असल्याचे वर्णन असते. एक्झाम्पल्स: Her face is like a red rose. Fast as spaceship, slow as snail. तुम्ही ते गीत ऐकलं असेल, फुलोसा चेहरा तेरा कलियों से मुस्कान है. त्यामध्ये फुलोसा चेहरा म्हणजेच काय? फुलांसारखा चेहरा म्हणजेच फुलाची उपमा त्या चेहऱ्याला दिलेली आहे. त्याचप्रमाणे रेशम जैसे बाल, हिरणी जैसी चाल म्हणजे हे सुद्धा उदाहरणं अगदी उपमा अलंकाराची आहे. सिमिली त्या ठिकाणी हे फिगर ऑफ स्पीच वापरलेलं असतं. पुढचा प्रकार पाहूया. फिगर ऑफ स्पीच मेटाफर
म्हणजेच रूपक अलंकार. An imaginative expression that refers to someone or something as another person or thing. It implies that the person or thing has some quality of that other person or thing. दोन वस्तू एकरूप किंवा अभिन्न असल्याचे वर्णन जिथे असते तिथे रूपक अलंकार असतो. मेटाफर एक्झाम्पल्स. द मँगो इज द किंग ऑफ फ्रूट्स. I can choose to take the road of life. जिंदगी एक सफर है सुहाना, हे जे गाणं आहे म्हणजे जीवन हा एक प्रवासच आहे असं वर्णन केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी रूपक अलंकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. द मँगो इज द किंग ऑफ फ्रुट्स, उदाहरणार्थ म्हणजे आंबा हा फळांचा राजा आहे, म्हणजे राजा आणि आंबा जणू काही अभिन्न आहेत, एकरूप आहेत अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. फिगर ऑफ स्पीच पर्सोनिफिकेशन म्हणजेच चेतन गुणोक्ती अलंकार. रेफरिंग टू अ थिंग और क्वालिटी as if they can think and act like a person is personification. एखाद्या वाक्यात जर निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, वनस्पती, पक्षी, फुले इत्यादींना मानवी गुण दिलेले असतील किंवा ते मानवासारखे वागताना दाखवलेले असतील तर तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार वापरलेला असतो. एक्झाम्पल्स. Flowers danced in the meadows. Hope is a thing with feathers. या ठिकाणी होप इज अ थिंग विथ फिदर्स या कवितेतील हे एक चांगलं उदाहरण आहे की होप म्हणजे आशा, की जिचं वर्णन एखाद्या पक्षाप्रमाणे केलेलं आहे. म्हणजे होप ही एक आकार नसलेली अशा प्रकारची एक वस्तू आहे, निर्जीव वस्तू आहे असं आपण म्हणूया, परंतु त्या वस्तूला पक्षाची उपमा देऊन जणू काही ती पक्षाप्रमाणे राहते, वागते असं दाखवलेलं आहे, म्हणून या ठिकाणी हे फिगर ऑफ स्पीच पर्सोनिफिकेशन आहे किंवा चेतन गुणोक्ती हा अलंकार आहे. त्यानंतर पुढचा प्रकार पाहूया. फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन म्हणजेच व्युत्क्रम अलंकार. When the normal word order is changed to bring the poetic effect or to make rhymes in a poetic line, it is inversion. काव्यात्मक परिणाम साधण्यासाठी जेव्हा शब्दांचा क्रम बदलून भाषेचे शब्द व अर्थ सौंदर्य वाढवण्यात येते तेव्हा त्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात व्युत्क्रम अलंकार वापरलेला असतो. एक्झाम्पल्स. डिसिजन्स आय मस्ट मेक. सॉफ्ट अँड थिक द स्नो ले. सरळ सरळ जर विधानार्थ वाक्य मांडलं केलं तर ते कसं होईल? आय मस्ट मेक डिसिजन्स. परंतु काव्यात्मक प्रभाव या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी मिळवण्यासाठी कवीनं या ठिकाणी शब्दांची अदलाबदल केलेली आहे आणि म्हणून डिसिजन्स आय मस्ट मेक अशी रचना केलेली आहे. दुसऱ्या उदाहरणात ते पाहूया. सॉफ्ट अँड थिक द स्नो ले. हे सुद्धा वाक्य सरळ सरळ जर आपण वाचलं विधानार्थी वाक्यामध्ये प्रकारामध्ये तर कसं होईल? द स्नो ले सॉफ्ट अँड थिक. परंतु काव्यात्मक प्रभाव साधण्यासाठी कवीने या ठिकाणी त्या वाक्यातील शब्दांची अदलाबदल केलेली आहे, रचना बदललेली आहे, म्हणून या ठिकाणी व्युत्क्रम अलंकार आहे, त्यालाच इंग्रजीमध्ये इन्व्हर्जन म्हणतात. फिगर ऑफ स्पीच हायपरबली. काही जण याचा उच्चार हायपरबोल असाही करतात. हायपरबली म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. हायपरबली इज द यूज ऑफ एक्झॅजरेशन टू अचीव्ह अन इफेक्ट. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. एक्झाम्पल. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन येट नॉट अ सोल न्यू व्हिच. दहावीतील ट्विन्स या कवितेतील हे ओळ आहे. या ठिकाणी अतिशयोक्ती हा अलंकार वापरलेला आहे, हायपरबली. दुसरं उदाहरण आहे. इफ आय कांट गेट अ स्मार्ट फोन आय विल डाय. दुसऱ्या उदाहरणावरून आपण समजून घेऊया. मला जर फोन मिळाला नाही तर मी मरेल, म्हणजे अतिशयोक्ती आहे. एक हिंदी गीत या प्रकारच्या अलंकाराचं चांगलं उदाहरण आहे. कदाचित तुम्ही ते ऐकलेलं असेल. मैंने एव्हरेस्ट पे फुटबॉल खेला है, दोनों हाथों से ट्रेन को धकेला है, तारा सिंग मेरा चेला है, मेरे घोड़ों का चांद पे तबेला आहे. म्हणजे असं थोडंसं अतिशयोक्तीचं ते एक उदाहरण आहे. ते गीत म्हणजेच हायपरबली या फिगर ऑफ स्पीचचं ते उदाहरण आहे.
फिगर ऑफ स्पीच रिपिटिशन म्हणजेच पुनरावृत्ती. When in a sentence or stanza same words are repeated, it is the use of repetition. जर एखाद्या वाक्यात किंवा कडव्यात एखादा शब्द पुन्हा पुन्हा वापरलेला असेल तर तिथे पुनरावृत्ती असते. Examples: Oh moon, give me moonlight, basket full or two baskets full, with seeds of moonlight. दूसरा उदाहरण: I want to sow many small moons of light. दहावीतील बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेतील हे उदाहरण आहे. पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मूनलाईट हा शब्द डबल वापरलेला आहे किंवा 2 वेळेस वापरलेला आहे, त्याचं रिपिटेशन झालेलं आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये स्मॉल शब्द पुन्हा पुन्हा वापरलेला आहे, 2 वेळेस वापरलेला आहे, रिपिटेशन झालेलं आहे. फिगर ऑफ स्पीच ॲनाफोर म्हणजेच अनुवर्ती प्रतिनिधान. ॲनाफोर is the repetition of the same words or group of words at the beginning of successive lines. अनुवर्ती प्रतिनिधान म्हणजे कवितेच्या ओळींच्या सुरुवातीला काही शब्द किंवा शब्दसमूहाचा पुन्हा पुन्हा होणारा वापर म्हणजे अनुवर्ती प्रतिनिधान होय. Examples: If you do not, from the poem you start dying slowly. If you can, from the poem if. त्या कवितेमध्ये हे शब्द समजा इफ यू डू नॉट म्हणजे यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेमध्ये इफ यू डू नॉट हे शब्द बऱ्याचशा कडव्यांच्या सुरुवातीला वापरलेले आहेत. त्याचप्रमाणे इफ यू कॅन ह्याच 10वीतील इफ कवितेतील हे उदाहरण आहे. त्या कवितेमध्ये सुद्धा इफ यू कॅन ही शब्दरचना त्या कवितेमध्ये अनेक ओळींमध्ये सुरुवातीला आलेली आहे. म्हणून या ठिकाणी ॲनाफोरा हे फिगर ऑफ स्पीच आहे. आशा आहे की तुम्हाला हे फिगर ऑफ स्पीच चांगल्या प्रकारे समजलेले असतील. या फिगर ऑफ स्पीचचा उपयोग तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील तुम्हाला व्यवस्थित किंवा चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल. अच्छा तर मित्र हो, आता या फिगर्स ऑफ स्पीच टॉपिकमध्ये याच ठिकाणी थांबूया. नंतर पुन्हा भेटूया दुसऱ्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये. हम राही ज्ञान के ऑनलाईन मिलेंगे चलते चलते असं म्हणून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.